जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 10वा दिवस. ग्रंथ वाचन करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आपण समर्थ श्री रामदास स्वामींना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आज आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास दशम म्हणजे 10वा आणि शेवटचा समास आपण वाचणार आहोत. आपल्याला जे पृष्ठ दिसतंय त्या पृष्ठातील शेवटून 6वी ओळ ही 10व्या समासाला सुरुवात करते, तर तिथून आपण वाचनाला सुरुवात करू. श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जे कीजे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते. या नरदेहाचेनी लाग वेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परम वितरागे, गिरी कंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटने, एक करीती पुरश्चरणे, एक अखंड नामस्मरणे, निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी हठ निग्रह केला, देह अत्यंत पिडिला, एकी देव ठाई पाडिला, भावार्थ बळे. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात, गगन ओळगती. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळून गेले, एक ते दिसतची अदृश्य झाले, वायू स्वरूपी. एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोनी जाती, एक बैसले असतांची भ्रमती, नाना स्थानी समुद्री. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती तपोबळे. एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायो निरोधिती विश्वजनाचा. ऐसे हठ निग्रही कृतबुद्धी, जयांस ओळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक
अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले. एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले परलोकींच्या सुखस्वार्थे. एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले शिवस्वरूप होऊनी. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उड्डगणी एक ते उडुगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय मनोनिवर्णावा. या नरदेहाचेनी आधारे नाना साधनांचेनी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. नरदेही येऊन सकळ उद्धार गती पावले केवळ. येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. मनोनी नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले. मनोनी नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नवे पराधीन. परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपे उरवावा. अश्व वृषभ गाई म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्यांसी कोणीतरी धरील. तैसा नव्हे नरदेहो इच्छा जावो अथवा राहो. परियास कोणी पाहो बंधन करू सकेना. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता. अथवा छोटा जरी असता तरी परोपकारास नये. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निःकारण. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण हा समास इथपर्यंतच वाचत आहोत, कारण या समासाच्या जवळजवळ 58 ते 60 ओव्या आहेत. तर उर्वरित भाग आपण उद्याच्या भागात वाचूया.
आता आपण पहिले 1 ते 30 ओळींचा मराठीत अर्थ पाहू. ह्या पृष्ठावर शेवटून 4थ्या ओळीपासून समास 10चा अर्थ सुरू होत आहे. तो आता आपण वाचूया. हा नरदेह अत्यंत श्रेष्ठ होय. ह्याची अपूर्वता तर पहा. परमार्थ संबंधाने जी जी इच्छा धरावी ती ती नरदेहात सफळ होते. या नरदेहाच्या आश्रयाने कोणी ताबडतोब भक्ती मार्गाला लागले, कोणी कडकडीत वैराग्य धारण करून गिरीकंदरात जाऊन बसले, कोणी तीर्थयात्रा करतात, तर कोणी पुरश्चरणे करतात, कोणी नामस्मरणावर निष्ठा ठेवून अखंड नामस्मरण करीत राहिले, कोणी तप तर कोणी योगाभ्यास करतात, कोणी अध्ययन करून वेदशास्त्रज्ञ झाले. देवाच्या प्राप्तीसाठी कोणी धरणे, उपवास इत्यादी प्रकाराने हठनिग्रह करून देह झिजविला, तर कोणी भावार्थाच्या जोरावर देवाची प्राप्ती करून घेतली. कोणी प्रसिद्ध महात्मे होतात, तर कोणी सिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात संचार करू लागतात. कोणी तेजरूप होऊन तेजात मिळून जातात, तर कोणी पाण्यात मिळून जातात. कोणी तुकोबांसारखे पाहता पाहता वायुरूप होऊन अदृश्य होऊन जातात, कोणी एकच असून अनेक रूप होतात, कोणी पाहता पाहताच निघून जातात म्हणजे गुप्त होतात, कोणी एके ठिकाणी बसले असताच समुद्रामध्ये व अनेक ठिकाणी हिंडून येतात, कोणी व्याघ्रादी हिंस्र पशूंवर चांगदेवांप्रमाणे बसतात, तर कोणी ज्ञानदेवांप्रमाणे जड भिंती चालवितात, कोणी आपल्या तपस सामर्थ्याने प्रेथे उठवितात, कोणी चंद्र सूर्यादिकांची तेजे मंद करतात, तर कोणी अगस्तीसारखे समुद्राचे पाणी आटवून टाकतात, कोणी सगळ्या जगाचा लोकांचा वायू कोंडून धरतात. ज्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत, असे हठनिग्रही दृढनिश्चयी लाखो सिद्ध कृतार्थ होऊन गेले. कोणाला मनःसिद्धी म्हणजे मनात आलेले घडून येणे, कोणाला वाचासिद्धी म्हणजे बोललेले खरे होणे, कोणाला सगळ्या सिद्धी तर कोणाला थोड्या सिद्धी, असे अनेक प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झाले आहेत. कोणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन परलोकींचे हित साधून घेतले व ते तरून गेले, तर कोणी योगी गुप्त मार्गाने ब्रह्मपदी गेले. आपापल्या उपासनेप्रमाणे कोणी वैकुंठास गेले, कोणी सत्यलोकी म्हणजे ब्रह्मलोकी जाऊन राहिले, कोणी कैलासामध्ये शंकररूप होऊन बसले, कोणी इंद्रलोकात गेले व इंद्र झाले, कोणाला पितृलोक मिळाला, कोणी नक्षत्र लोकात जाऊन राहिले, कोणी क्षीरसागरात गेले. सलोकता म्हणजे देवलोकी राहणे, समीपता म्हणजे देवाजवळ राहणे, सरूपता म्हणजे देवरूप प्राप्त होणे, सायुज्यता म्हणजे ब्रह्मरूप होणे. अशा या 4 मुक्तींपैकी ज्याला जी आवडली ती तीच घेऊन कोणी राहिले. ह्याप्रमाणे असंख्य साधू संत व सिद्ध नरदेहाच्या योगाने आपापल्या कल्याणाला लागले. असा हा नरदेह प्रख्यात आहे. याचे किती वर्णन करावे. या नरदेहाच्या आश्रयाच्या योगाने अनेक साधने करून पण मुख्यतः सारासार विचार करून पुष्कळ लोक मुक्त झाले. या नरदेहाशी संबंध जडल्यामुळे अनेक जण अहंकाराचा त्याग करून स्वानंद सुख भोगते झाले व उत्तम पदे प्राप्त करून घेते झाले, उत्तम गतीला पोचले. ज्यांनी म्हणून आपला उद्धार करून घेतला, ते नरदेहात येऊनच कृतकार्य झाले. तेव्हा आता नरदेहाच्या श्रेष्ठतेविषयी संशयच राहत नाही. पशुदेहामध्ये असलेल्यांना सद्गती मिळत नाही, असे सर्व ग्रंथांत सांगितले आहे. म्हणून परलोकाची प्राप्ती नरदेहामध्येच व्हायची. संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, समाधी, सिद्ध, साधू, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्ववेत्ते, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी,
षडदर्शनांचा अभ्यास करणारे तापसी इत्यादी अनेक थोर थोर नरदेहामध्येच झाले आहेत. म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे. सर्व देहांमध्ये नरदेह श्रेष्ठ आहे. त्याच्या योगाने यमयातनेचे म्हणजे जन्म मृत्यूचे अरिष्ट टळते. नरदेह हा स्वाधीन आहे, सहसा पराधीन होणारा नाही. परंतु याला परोपकारामध्ये झिजवून कीर्तिरूपाने उरवला पाहिजे. घोडे, बैल, गायी, म्हशी इत्यादी अनेक पशु, स्त्रिया व दासी स्त्रिया व दासी यांना कृपा करून कोणी मोकळे सोडले तर दुसरा एखादा धरील. तसा हा नर म्हणजे पुरुष देह नाही. पुरुषाची देहावरची इच्छा म्हणजे आसक्ती असो अगर नसो, परंतु त्याला म्हणजे देहाला कोणी बंधन करू शकत नाही. हा नरदेह पांगळा असला तर कामाला येत नाही. छोटा असेल तर परोपकार घडत नाही. आंधळा असेल तर अगदीच वाया गेला. बहिरा असेल तर निरूपण ऐकावयास येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. याच्या पुढचा भाग आपण पुढे पाहू. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामींनी सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास प्रथम मध्ये वर्णिलेली या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपल्याला समर्थ श्री रामदास स्वामी सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील, ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्तिमार्गाचे निंदक असतील, तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्तिमार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकवून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामींना वंदन करून आजच्या या वाचनाचा समारोप करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांना धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.